कधी विचार केलाय का की काही शब्द एकत्र आले की जणू काही जादूच करतात? काही वाक्यांतर अशी असतात की ती आपल्या मनात कायमची घर करून बसतात. असं का होतं? शब्दांमध्ये अशी नक्की कोणती शक्ती आहे जी त्यांना इतकं प्रभावी बनवते? आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग शब्दांच्या या अद्भुत जगात प्रवेश करूया. आता हे वाक्य बघा, माणूस योजना आखतो आणि देव त्याची विल्हेवाट लावतो. किती साधं वाटतं नाही का? पण इथे मानवी प्रयत्न आणि दैवी शक्ती ह्या दोन प्रचंड विरुद्ध कल्पनांची थेट टक्कर होते. आणि याच टक्करीतून एक अशी ठिणगी उडते जी आपल्या मनात कायमचा प्रकाश निर्माण करते. शब्दांची हीच किमया आज आपल्याला समजून घ्यायची आहे. हाच तर खरा प्रश्न आहे, बरोबर. काही वाक्य अशी काय जादू करतात की ती आपल्या मनाचा ताबा घेतात? याचं उत्तर ना भाषेच्या काही खास तंत्रांमध्ये लपलेलं आहे. चला तर एकत्र मिळून ती तंत्र शोधून काढूया. तर मग आपल्या संवाद कौशल्याच्या पेटीमधलं पहिलं आणि सगळ्यात चमकदार साधन बाहेर काढूया. हे साधन म्हणजे भाषेचे अलंकार. हे फक्त आपल्या शब्दांना सजवत नाहीत, तर त्यांना एक वेगळीच खोली आणि धार देतात. सुरुवात करूया उपमा अलंकाराने. हे एक असं साधन आहे जे दोन पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये एक समान धागा शोधून काढतं. सारखा किंवा प्रमाणे या शब्दांचा वापर करून हा अलंकार आपल्या डोळ्यासमोर असं काही चित्र उभं करतो की कितीही अवघड कल्पना असली तरी ती एकदम सोपी वाटायला लागते. उदाहरणच घ्यायचं झालं तर तुझा आत्मा ताऱ्यासारखा होता. बघा, इथे आत्मा ही एक अमूर्त गोष्ट आहे, पण त्याला ताऱ्याच्या ठोस प्रतिमेशी जोडलंय. त्या एका सारखा शब्दामुळे ती कल्पना आपल्या मनात लगेच स्पष्ट होते आणि एक सुंदर चित्र उभं राहतं. आता बघूया रूपक अलंकार. जर उपमा अलंकार हळुवारपणे तुलना करत असेल तर रूपक अलंकार थेट घाव घालतो. इथे सारखा किंवा प्रमाणे असं काहीच नसतं. एक गोष्ट ही दुसरी गोष्टच आहे असं ठामपणे सांगितलं जातं आणि त्यात एक वेगळीच ताकद आहे. उदाहरणार्थ, जीवन एक स्वप्न आहे. इथे जीवन स्वप्नासारखं नाहीये, तर ते स्वप्नच आहे. या थेट विधानामुळे जीवनाची क्षणभंगुरता आणि त्याची गूढता अधिक तीव्रतेने आपल्यापर्यंत पोहोचते. वाक्याला एक वेगळीच धार येते नाही का? म्हणजे बघा, तो सिंहासारखा लढला, हे झालं उपमा. पण जेव्हा आपण म्हणतो तो लढाईत सिंह होता, तेव्हा ते रूपक होतं. यात त्या व्यक्तीच्या शौर्यावर जास्त जोर येतो आणि ती कल्पना थेट आपल्या मनाला भिडते. फरक लक्षात येतोय ना? आणि हे तर फक्त सुरुवात आहे. चेतना गुणोक्तीसारखे अलंकार निर्जीव वस्तूंनाही जिवंत करतात, जसं की सूर्य हसत होता. किंवा अतिशयोक्ती, जी छोट्याशा गोष्टीला डोंगरा एवढं मोठं करून सांगते, जसं की तो रडून रडून रक्ताचे अश्रू ढाळत होता. हे सगळे अलंकार आपल्या भाषेला अधिक रंगतदार आणि प्रभावी बनवतात. आता बघा, प्रभावी संवाद म्हणजे फक्त सुंदर बोलणं नाही, तर दुसऱ्यांचं म्हणणं अचूकपणे समजून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण शब्दांना सजवण्याबद्दल बोललो. आता आपण शब्दांच्या गाभ्याकडे वळूया. बघूया दुसऱ्यांच्या कल्पना स्वतःच्या शब्दात कशा मांडायच्या. पॅराफ्रेझिंग हा शब्द ऐकून अवघड वाटेल, पण ही गोष्ट खूप सोपी आहे. याचा अर्थ फक्त काही शब्द इकडे तकडे करणं नाही, तर मूळ लेखकाचा विचार पूर्णपणे समजून घेऊन तो आपल्या स्वतःच्या सोप्या शब्दात मांडणं, म्हणजे खरी कसोटी आकलनाची आहे. मग हे प्रभावी पॅराफ्रेझिंग करायचं तरी कसं? याची एक सोपी पद्धत आहे. सगळ्यात आधी उतारा शांतपणे वाचा. त्यातलं मुख्य मुद्दे बाजूला काढा, जसं आपण खाणीतून सोनं वेगळं काढतो. आणि मग त्या मुद्द्यांना तुमच्या स्वतःच्या शब्दांची माळ घाला. सगळ्यात महत्त्वाचं काय, तर मूळ लेखकाचा आत्मा हरवता कामा नये. आता आपण आपल्या आजच्या प्रवासातल्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या कौशल्याकडे आलो आहोत. ते म्हणजे संक्षेपलेखन. आजच्या माहितीच्या महापुरात मोजक्या शब्दांत बोलण्याची ही एक जबरदस्त कला आहे. खरंच आपण माहितीच्या महापुरात अक्षरशः बुडून गेलो आहोत. व्हॉट्सॲप, बातम्या, सोशल मीडिया सगळीकडून शब्दांचा मारा सुरू आहे. अशा गोंधळात आपलं म्हणणं अगदी नेमक्या आणि मोजक्या शब्दात मांडता येणं ही आजच्या काळातली खरी सुपर पॉवर आहे. तर हे संक्षेप लेखन म्हणजे नेमकं काय? लक्षात घ्या, हा केवळ सारांश नाही. सारांश म्हणजे गोष्टींचा एक ढोबळ आढावा, पण संक्षेप म्हणजे मूळ लेखाचा एक छोटा आरसा असतो, ज्यात त्याचा आत्मा, त्याचे विचार आणि त्याचा तर्क सगळं काही अगदी अचूकपणे दिसतं. आणि यासाठी एक सोपा सुवर्ण नियम आहे. तो म्हणजे मूळ मजकूर जर 100 शब्दांचा असेल
तर तुमचा संक्षेप साधारणपणे 33 शब्दांचा असावा. ही 1/3ची मर्यादा आपल्याला आपोआपच अनावश्यक गोष्टी टाळून फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायला शिकवते. एक चांगला संक्षेप लिहिण्याचे काही सोपे मंत्र आहेत. पहिला, नेहमी स्वतःहीचे शब्द वापरा. दुसरा, आणि हा खूप महत्त्वाचा आहे, स्वतःची मतं पूर्णपणे बाजूला ठेवा. इथे आपण एक रिपोर्टर आहोत, न्यायाधीश नाही. आणि तिसरा, नेहमी तृतीय पुरुष वापरा, म्हणजे लेखकाच्या मते असं. यामुळे आपण वस्तुनिष्ठ राहतो. ही प्रक्रिया फक्त 3 टप्प्यांची आहे. वाचा, ओळखा आणि तयार करा. आधी एका डिटेक्टिव्हसारखं मजकूर काळजीपूर्वक वाचा, मग त्यातले महत्त्वाचे क्लूज म्हणजेच मुख्य मुद्दे शोधा, आणि शेवटी त्या क्लूजला एकत्र जोडून एक सुटसुटीत आणि तर्कशुद्ध परिच्छेद तयार करा. तर आज आपण सर्जनशील अभिव्यक्तीपासून ते विश्लेषणात्मक स्पष्टतेपर्यंत एक मस्त प्रवास केला. चला, आता या प्रवासाचा एक छोटासा आढावा घेऊया. तर आज आपण 3 शक्तिशाली हत्यारं आपल्या भाषिक भात्यात जमा केली आहेत. भाषेचे अलंकार आपल्याला शब्दांनी चित्र रंगवण्याची ताकद देतात. पॅराफ्रेझिंग आपल्याला दुसऱ्यांच्या मनात डोकावून पाहण्याची आणि त्यांची समज तपासण्याची संधी देतं. आणि संक्षेप लेखन आपल्याला गोंधळातून सुस्पष्टता निर्माण करण्याची शक्ती देतं. ही सगळी साधनं आता आपल्या हातात आहेत. आता प्रश्न एकच आहे, आपण आपले शब्द फक्त कागदावर उतरवणार आहोत की त्यांना पंख देऊन आकाशात उंच भरारी घ्यायला लावणार आहोत? निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.